मंदिर? हाय ना इथं डावीकडं. म्हणजे असं इथं ना सगळंच बदललेलं दिसतंय. मला ना नीटच आता आठवत नाही, पण आहे. आठवत नाही म्हणजे? आठवत नाहीये म्हणजे आठवत नाहीये. दाजी तुम्ही गाडी साईडला घ्या बरं जरा. लावतो. आई शांतपणे डोक्यावर जोर दे आणि रस्ता आठव, मग जाऊ आपण. हे असं डावीकडून गेलो ना का तिथं मंदिर आहे. हा आई आपण 4 चक्रा मारल्या तिथून, अख्खी टेकडी फिरून झाली. अरे बाबा असं होतच, चकवा लागतो कधीतरी. पण काय माहितीये का अध्यक्ष, आता बघ हे असं हिला दोनदा हजार मोदक करायला लागले. त्यातनं हिनं सगळं केलंच नाही, दारच्यांची मदत घ्यायला लागली हिला. देव असा सहजासहजी नवस पुरा होऊ देणार आहे का? कदाचित खोपला असेल देव. आई या गावात आपण कितीतरी वर्षापासून राहतोय. इथली प्रत्येक जागा मला माहिती. मुळात ना टेकडीवरचं गणपती मंदिरच नाही. हाय अरे, तू साफ खोटं बोलतेस. अरे आई खोटं बोलते का? देवाला साक्षी ठेवून सांगते, टेकडीवरचा गणपती आहे. आई एक खोटं बोलायला 10 खोटं बोलू नकोस, आणि ते 10 खोटं झाकायला तू 100 खोटं बोलू नकोस. मी खरंच बोलतेय, खरं बोलतेय. आई आहे मी. हा हे पा देवा, जर समजा मी खोटं बोलत असेल ना तर आत्ता या क्षणी मला उठचल, नाही तर असं कर धरणी मारते मला पोटात तरी घे, काहीतरी कर. आई बब्बा सा तू इंदूला ना. अध्यक्षच, आईचा अपमान नाही करायचा. अगं पण ते बघ ना. नाही करायचा. आई इंदूने एकदा ने तू 2दा हजार मोदक बनवले. तिच्या कष्टाची चीज झालं पाहिजे. हॅलो इम्रान, एक काम कर. टेकडीवरचा गणपती हाय, इथंच हाय खरंच. काय तुमचं? मी एकदा सांगितलं ना, मी नाही ऐकत मोदक. का सारखं फोन करताय तुम्ही? अच्छा, परत तुम्हालाच लागलोय. अहो म्हणजे बरोबर नंबर दिलाय मला. अहो मला माहितीये तुम्ही मोदक विकता. ऐका ना, माझी जरा अडचण आहे. प्लीज 500 मोदकांची ऑर्डर होती, प्लीज द्या ना. ये बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, मी नाही ऐकत मोदक. तुम्ही ऐका हो. मी काय म्हणते, मला ना आता खरंच गरज आहे मोदकांची. आता नॉर्मली 500 मोदकांचे किती होतात? 15,000 वगैरे होत असतील. मी तुम्हाला 20,000 देते, पण प्लीज मला 500 मोदकांची गरज आहे आता. प्लीज द्या ना प्लीज. काय? 20,000? 500 मोदकांचे 20,000 देताय तुम्ही? नाही पण अहो माझ्याकडे मोदकच नाही, कुठनं देऊ तुम्हाला? ठेव फोन तुम्ही. 20,000? अरे हॅलो, ऐका हो, तुम्ही ऐका ना माझं. तुम्ही असा फोन का कट करताय सारखं? मी ना तुम्हाला आता माझ्या लाईफची व्यथा सांगते. काय झालंय, माझ्या घरी ना माझ्या सासरची मंडळी आलीत. त्या सगळ्यांसाठी मी 500 मोदकांचा बेत केला होता, पण माझे मोदकच फसले हो. आता मी काय करू? फक्त तुम्हीच मला ह्यातनं वाचवू शकता. प्लीज, मी काय म्हणते, चला मी तुम्हाला 20,000 बोलले ना, 20,000 नाही, मी तुम्हाला 30,000 द्यायला तयार आहे. प्लीज आता नाही म्हणू नका. 30,000 500 मोदकांचे. 30,000? हा 30,000. म्हणजे 500 मोदकांचे तुम्ही 30,000 देताय? हा चल, तुमचं नाही माझं 35. 35,000? म्हणजे ठीक आहे, म्हणजे तुम्ही
देताय का ऑर्डर मला 500 मोदकांची? हॅलो, देते मी तुम्हाला मोदक. अच्छा, म्हणजे आहेत तुमच्याकडे 500 मोदक आता रेडी? हा ना, नाही म्हणजे माझ्याकडे नाही आहेत, पण मी करते काहीतरी. हा, मी करते काहीतरी, मी तुम्हाला देते मोदक. अच्छा, आणि काय आहे त्याचं ऍक्च्युली जरा जास्त आहेत का? म्हणजे काय आहे, माझी बहीण बाजूलाच राहते ना, तर तिला पण हवे होते. म्हणजे टोटल एक 700-800 मोदकांची ऑर्डर होती. तर बघा जमतंय का, होईल का? 700-800 मोदक? त्याच किती देणार आहे तुम्ही? आता त्याचे तुम्ही आता मालकीनात, तुम्ही सांगा किती घेणार. तुम्ही ते 500 मोदकांचे जितके देणार होता ना त्याचे डबल घेईन. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे आहेत 500 पेक्षा जास्त मोदक? 700-800 काय, 1000 आहेत माझ्याकडे. तुम्हाला 1000 हवेत का? 1000 देते मी. हा, थँक्यू. बरं ऐका ना, एक विचारायचं होतं. हे मोदक म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आहेत ना? क्वालिटी अहो एकदम बेस्ट क्वालिटीचे आहेत. ही करिश्मा, अहो तुम्ही करिश्मा बघा. हो, तुम्हाला सांगते ना मी, एकदम बेस्ट. हा, म्हणजे मी असं ऐकलं की हे मोदक इंद्रायणी स्पेशल आहेत. कोण बोलताय तुम्ही? 10 वेळा माझ्या समोरनं थया नाचत होतीस, तरी आवाज नाही ओळखलास का ग? मी इंद्रायणीची मैत्रीण बोलतो, तेजा. तेजा तू? हो, तेजा. आणि काय ना, आता मला कळलंय की ते सगळे मोदक तू घेतलेस. आणि हा कॉल रेकॉर्ड पण आहे हा माझ्याकडे. काय करू ग? सांगू सगळ्यांना? करू बोंबाबोंब? एक काम करते, व्यंकू महाराजांनाच सांगते. हॅलो, ये बघ, सॉरी, मी तुला सॉरी बोलते ना. मी पाय पडू का तुझ्या? बघ ना, प्लीज कोणाला सांगू नको. मला लय अवघड होईल ग माझं इथं. आता तू एवढी रडतीयस तर ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ते मोदक मी सांगते त्या ठिकाणी आणून द्यायचे, तरच मी कोणाला सांगणार नाही. आणि जर मी सांगते तसं केलं नाहीस तर मी एवढी बोंबाबोंब करेन की तेजा, तू जसं सांगशील ना मी तसं करेल. मला सांग कुठं आणून ठेवायचे मोदक. ऐक ना प्लीज, यातलं काय मोठं बेन कळतं का म्हणे बरं का. ते मोदक देशील ना, त्याच्यानंतर ठरवू. तर ठेव फोन. सगळ्यांना आले बा मोदक. आईच्या खोटं बोलण्यामुळे इंदूची मेहनत वाया जाता कामा नये. हे मोदक लहान मुलांच्या मुखी लागले म्हणजेच बाप्पाला मिळाले. सासूबाई, मोदक असे टपोरे दिसत आहेत एकदम, है ना? वास पण मस्त येतोय. एक काम करतो, एक खाऊन येतो आणि एक तुम्हाला घेऊन येतो. हा, सतत काय हो? खा 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 खा. मला आता वाटतं तुमचा जन्म खाण्यासाठीच झालाय आणि तेवढ्या करता तुम्ही तामण गाऊन इथं आल. सासूबाई, तुम्ही विंजे सरकारांचा अपमान करताय. काय करू? मी मान राहील असं काही वागता का तुम्ही? आता तुम्हाला मोदक खायचे,
नकोय मला. प्रसादाला नाही म्हणू नाही मोठ्या बाई. घ्या घ्या मोठ्या बाई. अहो घ्या मोठ्या बाई. आ नंतर खाते. आली रे आली, इंदूच्या हातच्या 1000 मोदक खायची वेळ आली. इतक्या हसऱ्या आनंदमय क्षणाची गोडी तुझ्यासारख्या नालायक मुलीचं नाव घेऊन कडू नाही करायची मला. काम सोडून हेच करत बसा. काय परफेक्ट जोडी दिसतीये ना इंदू आणि अधोक्षजची. हे बायकोचं नाव मोठं होतंय म्हटल्यावर अनेक पुरुषांचा इगो हर्ट होतो, पण बायकोच्या आनंदात आनंद मानणारे पुरुष फार कमी असतात. आपल्या इंदूला 1 नंबर नवरा मिळालाय राव. अगदी खरंय. असा नवरा मिळाला ना खरंच भाग्य लागतं. बघा ना इंदूच्या पाठी अगदी सावलीसारखा उभा आहे अधू. नशीबवान आहे आपले इंदू. नाहीतर मुलींना इंजिनियर डॉक्टर किंवा कोणीतरी श्रीमंत नवरा हवा असतो, पण त्यांना काय कळणार ही मनाची श्रीमंती सगळ्यात महत्वाची असते. हे आपल्या इंदूला कळलंय म्हणून तर निवडलाय तिने अधोक्षज सारखा जोडीदार. स्मार्ट आहे. इंदू आणि अधोक्षज काय परफेक्ट जोडी आहे ना. प्रेरणा वल्लरी तेजा भैरवी तुम्ही सगळे आलात, आमचा सण गोड केलात, त्याबद्दल खरंच खूप 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 थँक्यू. ए इंदू दोस्ती में नो सॉरी नो आभारी. आता फक्त खूप खूप प्रेम. बर खूप खूप प्रेम. आणि इंदू तुझ्यासाठी कधीही आणि केव्हाही आम्ही इथे यायला तयार आहोत. तू इतकं इथल्या लोकांसाठी विठूच्या वाढीसाठी करत असतेस, आम्ही तुझ्यासाठी इतकंही नाही करू शकत का. बरं इंदू तुझ्या शाळेचं कुठवर आलंय. बरीच लोक आमच्या सोबत आहेत, पण काही लोकांचा विरोध पण आहे. पण इंदूचे प्रयत्न मात्र सतत सुरू आहेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कायद्याच्या बाबतीत काही मदत लागली तर हक्काने या ऍडव्होकेट वल्लरी भामरेला नक्की सांगा. विठुराया गणुराया आणि आता गौराई सुद्धा तुझ्या बरोबर कायम असतील, पण आम्हा चौघींकडून तुझ्या शाळेसाठी ही देणगी. नको नाही नको म्हणूस घे घे. किती करणार ग तुम्ही सगळ्या माझ्यासाठी. तू करतेस त्यापेक्षा कमीच आहे. आणि इंदू शाळेच्या कामामध्ये जर काही लीगल मदत लागली तर वल्लरी आहेच, पण काही इन्स्टंट मदत हवी असेल तर मी सगळ्यांना वटणीवर आणू शकते. 0 मिनिटात लक्षात ठेव. विठुराया पाठी राखा.
ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर अनेक संकटे येतील. त्यांना धैर्याने तोंड देण्यासाठी आम्हाला शक्ती दे विठुराया. आयुष्यात कितीही आव्हानं येऊ देत, आम्हा मैत्रिणींना कायम एकत्र बांधून ठेव विठुराया. विठुराया, इंद्रायणीचं शाळेचं स्वप्न लवकर पूर्ण होऊ दे. तुझा आशीर्वादाचा हात सदैव आम्हा सर्वांवर राहू दे, हीच प्रार्थना. आयुष्याच्या खडतर प्रवासात आमच्या घरच्यांवर तुझं मायेचं सुरक्षा कवच कायम असंच राहू देत. सगळ्यांचा संसार सुखाचा होवो, हीच प्रार्थना. चला आता येतो आम्ही. थांबा, नारायणी ताई. माझा विठुराया तुमच्यासाठी. किती सुंदर. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. चला आता येतो आम्ही. कधीही काही लागलं तर हक्काने सांग. तुला जेवढं वाटतंय तेवढं सोपं आणि सरळ नाहीये. लवकरच कळेल तुला की ही श्रीकला कशासाठी आलीये ते. गौरीपुत्रा, तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती. मी तुमचा चरणार्थिक रक्षिणे सर्वार्थेची स्वामी. तू माझा मायबाप आणि तूच माझा देवराया. राया, बापाकडे सद्बुद्धी माग. त्याला खूप मोठं कर म्हणाव मला. खेळायला वेळ आणि खायला मोदक नको मागू. ते तू माझ्यासाठी मागितलंच असतं. आपल्याला सगळ्यांचं सगळं कळत असतं. बोलायला एक काय सा तू? ते मी तुझ्याकडनं शिकले. चल बरं माझं मोदक दे. राया, हे बघ, दिवसभरात 12 मोदक खाल्लेस, आता पुरे बाळ. हा, ज्युनियर विंज सरकारांनी आवडलेलं नाही, कट्टी. आयो मायो. छोटे विंजे सरकार रागवलेत का आमच्यावर? मग आता ते आमच्याशी कधीच नाही बोलणार. अरे बापरे, आता काय करायचं बाई? मी की नाही गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून बासुंदी करणार होते. ठीक आहे, पण आता सगळ्यांना देणार, तुलाच नाही देणार. चालेल? संधी. हे बघ हिंदू मामी, मुलं देवाघरची फुलं असतात. त्यांच्या आशा आकांक्षा पायाच्या असतात. कुठून ऐकलं तू? तुझ्या कीर्तनातून फायद्याच्या गोष्टी लक्षात ठेवतो मी. फायद्याच्या गोष्टी लक्षात ठेवतो. अरे माझे कान गणपती बाप्पा सारखे मोठे होतील ना. अरे चांगलंय की मग. अगं माझी मामी शाळेसाठी एवढं कष्ट करते. विठूच्या वाडीत शाळा व्हावी असं मागणं मागितलंय मी, आणि तू माझे कान ओढते वय. लाडानी रे. तुला माहिती ना, गणपती बाप्पा सगळे लहान मुलांचं ऐकतो. एकदम भारी डिमांड मागितली मी. आता तुझी शाळा 100% होणारच, गॅरंटी माझी.
तुझ्या मुखात मोदक. अरे राया राया राया. बाप्पा, रायाची ही इच्छा आता तूच पूर्ण करू शकतोस बघ.